सर्वांचं डोकं उंच होऊन आपण ज्या महाराष्ट्रामध्ये फिरतो कुणामुळं ते पण तुम्हाला माहिती आहे आणि मी त्यांना प्रेम करते. आय लव्ह दॅम. मी पॉलिटिक्समध्ये कधी जात नाही, मला पॉलिटिक्स आवडत नाही, पण मला माझं प्रेम आहे राज ठाकरेवर. मरेपर्यंत मी त्याला प्रेम करणार. तो मला शिव्या घालो, मला चांगलं म्हणो, त्याला माझं गाणं आवडतं, मला माहिती आहे. माझं राजवर फार प्रेम आहे. मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दे, क्या लागे है मेरा. Himesh Reshamya, Atif Aslam, Asha Bhosle, Abida Parveen, Runa Laila and others attended the launch of the new reality show Surukshetra at a 5-star hotel in Mumbai. Take a look. This show is not just about India and Pakistan. It's about grooming young talent. जो पहले सारेगामापा होता था, जो सोनू निगम साहब करते थे, तो पाइनियर ये हैं और हमेशा ये शाद आबाद रहें, हमेशा खुश रहें और इन्हीं के ताउन से ये प्रोग्राम इंशाल्लाह बहुत अच्छा रहेगा, बहुत अच्छा रहेगा. क्या बात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपण मराठी लोक आहोत, आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत, आपण हिंदुस्थानी माणसं आहोत. आपण नेहमी येणाऱ्या पाहुण्याला काय म्हणतात आपल्याकडं, अतिथी देवो भव. हमारे अतिथी देव भव. आणि आपला हा धर्म आहे, आपल्या इतिहासामध्ये लिहिलेलं आहे की आपण नेहमी सगळ्यांची आवक केलेली आहे. पण माझं मी कशातही नाही आहे, पण माझं आपलं सर्वांचं डोकं उंच होऊन आपण ज्या महाराष्ट्रामध्ये फिरतो कुणामुळं ते पण तुम्हाला माहिती आहे आणि मी त्यांना प्रेम करते. आय लव्ह दॅम. मी नाव घेतले, तुम्हाला माहिती आहे. तर मी म्हणेन माझ्याकडून जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आशाताई, प्रश्न आहे तुमच्यासाठी एक. आशाताई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज विरोध केलेला या कार्यक्रमासाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे? भारतामध्ये जेवढे दहशतवादी हल्ले झालेले त्यामागे पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानने देखील मान्य केलेलं आहे 26/11च्या हल्ल्यानंतर. तुमची काय प्रतिक्रिया आहे या सर्वांवरती? मी पॉलिटिक्समध्ये कधी जात नाही, मला पॉलिटिक्स आवडत नाही, पण मला माझं प्रेम आहे राज ठाकरेवर. मरेपर्यंत मी त्याला प्रेम करणार. तो मला शिव्या घालो, मला चांगलं म्हणो, त्याला माझं गाणं आवडतं, मला माहिती आहे. माझं राजवर फार प्रेम आहे आणि मला तो आवडतो. त्याबद्दल मी काही बोलणार नाही. बाकी मला या बाकीच्या गोष्टी काही कळत नाही. मी एक गाणारी बाई आहे, नुसतं गाणारी बाई नाही आहे, संसार करणारी आहे. नातवंड पतवंड सांभाळते मी. मला वेळ पण नाही पेपर कुठचा आला आणि कोणी काय लिहिलं ते. तर मी आपली साधी बाई आहे, पण प्रेम मात्र मनापासून करते. राजवर प्रेम करते मनापासून. माझ्या महाराष्ट्रावर मी मनापासून प्रेम करते. मी मराठी आहे. जो लेवल ऑफ सिंगिंग आपको सुनने में मिलेगी वो बहुत 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 उम्दा होगी, बहुत ज़बरदस्त होगी. और सबसे बड़ी बात यह है कि एक न्यूट्रल प्लेटफॉर्म पे इंडिया और पाकिस्तान के बीच एक ऐसा म्यूज़िक शो वेयर म्यूज़िक विन्स विद दिस काइंड ऑफ अ लेजेंडरी ज्यूरी विद आतिफ साहब एज द पाकिस्तान कैप्टन. किसी भी तरह से हमने तीनों ने कभी भी ये हमारे जहन में कभी भी नहीं आया कि ये पाकिस्तान का है तो इसको ज़्यादा नंबर दो, या इंडियन है तो उसको ज़्यादा दो या उसको कम दो. ये कभी भी किसी के जहन में नहीं आया. मैं मराठी पर बंगाली समझती हूँ बर्मन साहब की वजह से. और ये बंगाली, ये कुछ ना कुछ बंगाली में बोल दिया, मेरे को समझ आया और मैं हंस दूँ. पहले तो उनको पता नहीं लगा. भाई फिर मुझे पूछा कि तुम्हें की जानो बंगाली? आम्ही हैं, आम्ही जानी. मेरा मुझ में कुछ नहीं, मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंप दे, क्या लागे है मेरा. एक्साइटमेंट हमेशा से दुगनी हो जाती है जब मैं वापस जाता हूँ. मुझसे पूछते हैं कैसे हैं वो लोग, कैसे दिखते हैं, कैसा प्यार करते हैं, किस तरीके से आपको ट्रीट करते हैं. और मेरा हमेशा से यही जवाब होता है कि वो आपको आसमान पर बिठा के रखते हैं. क्या बात.
यहाँ पे हमारी लेजेंडरी जूरी जो है, आशा जी सबकी फेवरेट, रूना जी who I really got to know so well, and of course the very soft spoken आबिदा जी, and उनके सामने होस्ट करना I was really terrified. तो राज भाई ने सबसे पहले ये कहा कि सितारे तो हम ले आए थे, कलर्स की कमी थी इसलिए कलर्स को ही आना था इसमें कलर भरने के लिए।